हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मुलांना स्कूल असली की सकाळी सकाळी आमच्याकडे खूप घाई गडबड असते, कारण मुलांचं आवरायचं असतं, शिवाय त्यांचा टिफिन पण बनवून द्यायचा असतो. मी आज मुलांच्या टिफिनसाठी आप्पे आणि चटणी देणार होते. तसं तर मी त्यांना प्रॉपर भाजी पोळीच देत असते, पण त्यांची आज स्कूल लवकर सुटणार असल्यामुळे मी आज आप्पे करणार होते, जेणेकरून त्यांचा टिफिन पण होईल आणि आमचा नाश्ता पण होईल. रव्याच्या आप्प्यांपेक्षा मिक्स डाळीचे आप्पे मी जास्त बनवते, कारण मग मुलांसाठी पण तो हेल्दी ऑप्शन होतो. इडली असो किंवा आप्पे, त्याची तयारी तर आपल्याला आदल्या दिवशीपासूनच करावी लागते. त्यासाठीच मी कालपासूनच तयारी केली होती. पीठ पण छान फर्मेंट झालं होतं. लगेच मी आप्पे करायला घेतले. त्यासाठी कांदा आणि गाजर वगैरे कट करून घेतलं. त्याला तेलात जिरे मोहरीची फोडणी देऊन मग बॅटरमध्ये मिक्स करून घेतलं आणि आप्पे बनवायला ठेवले. इतर वेळी मी सुक्या खोबऱ्याची चटणी करत असते, पण आज लकीली माझ्याकडे ओलं खोबरं पण होतं, जे मी रात्रीच कट करून ठेवलं होतं. आणि एकीकडे आप्पे होत होते, तोपर्यंत मी लगेच चटणीची तयारी करायला घेतली. इडली डोश्याची जशी चटणी असते सेम तशीच मी आप्प्यांसाठी केली होती, कारण मग तशीच मुलांना आवडते, म्हणून मी नेहमी अशीच करत असते. आणि एक बॅच आप्प्यांची करून झाली होती, तोपर्यंत ही पिल्लं असे किचनच्या ओट्याखाली बसून खात होते. आणि त्यातच आज मुलांच्या स्कूलमध्ये व्हेजिटेबल मार्केट डे असल्यामुळे त्यांना घरूनच वेगवेगळ्या भाज्या घेऊन यायला सांगितल्या होत्या, म्हणून मी त्यांना अशा छोट्या छोट्या भाजीच्या जोड्या पण बांधून दिल्या होत्या सोबत. शिवाय आज आम्हीसुद्धा म्हणजे पेरेंट्ससुद्धा मुलांच्या स्कूलमध्ये इन्व्हायटेड होतो, कारण मुलांनी भाज्या विकायला बसायचं आणि पेरेंट्सनी त्या विकत घ्यायच्या, अशी ती थीम होती. सचिनला काम असल्यामुळे ते बाहेर गेले होते, पण मी एकटीच गेले होते. मी पण मुलांकडून काही भाज्या खरेदी केल्या. खूप सगळे पेरेंट्स आले होते, काही यायचे बाकी होते, पण मी लवकरच गेले होते, कारण मग मुलांची शाळा लवकरच सुटणार होती आणि त्यांना पण घरी घेऊन यायचं होतं. खरंच एकदम बाजारात आल्याचा फील होत होता आणि वेगवेगळ्या भाज्या तर होत्याच येथे. शिवाय पॉपकॉर्न आणि फुटाणे पण मुलांनी विकायला ठेवले होते. तर एवढ्या सगळ्या वस्तू घेऊन मी घरी आले होते. भेटूया परत. बाय.